बालमित्रांनो, कसे आहात? मजेत ना? दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदी रहा. हीच पाद्याजीकडून तुम्हा सर्वांना अनेक अनेक शुभाशीर्वाद. तुम्हाला माहितीच आहे ना की महिला प्रबोधन मंडळाद्वारे आयोजित संस्कार कवच या संस्कार मालिकेअंतर्गत पाद्याजी दर महिन्यात वेदकालीन महान नारीचरित्रामधल्या एका महान नारीचरित्राबद्दल सांगत असते. आणि आज मी परमविदुषी गार्गीबद्दल सांगणार आहे. गार्गी गर्गकुळात जन्म घेतल्यामुळे तिला गार्गी असे नाव पडले. वचक्नू ऋषींची कन्या असल्यामुळे तिला वाचक्नवी गार्गी असेही म्हणत असत. बालमित्रांनो, त्या काळात पुरुष आणि स्त्री यांना प्रगतीच्या समान संधी होत्या. मुलांची जशी मुंज होत असे ना, तशीच मुलींचीही मुंज होत असे. गार्गीची मुंज झाली, मग त्यानंतर तिला गुरुगृही अध्ययनासाठी पाठवले. तुम्हाला माहितीच आहे, त्या काळात गुरुकुल शिक्षण पद्धती होती. आता गार्गी जेव्हा पूर्ण शिक्षण करून घरी परतली ना, तेव्हा ती महापंडिता, वेदपारंगत आणि परमविदुषी गार्गी झाली होती. आणि सर्व विद्वानांमध्ये तिचा खूप सन्मान होता. राजा जनकाने एकदा धर्मचर्चेचे आयोजन केले आणि ही धर्मसभा म्हणजे याला शास्त्रार्थ करण्यासाठी आयोजन असतं. त्यांनी जाहीर केले की या शास्त्रार्थात जो कोणी सर्वश्रेष्ठ ब्रह्मवेत्ता ठरेल त्याला 1 सहस्त्र गायी आणि त्या गायींच्या शिंगांना 10 सोन्याच्या मोहरा अडकवल्या असतील अशी भेट त्या सर्वश्रेष्ठ ब्रह्मवेत्ताला दिली जाईल. सगळी सभा अगदी स्तब्ध होती. पण याज्ञवल्क्यांनी आपल्या शिष्यगणांना म्हटलं, शिष्य हो, हे गोधन आपल्या आश्रमात घेऊन जावे. कारण त्यांना आपल्या ज्ञानावर प्रचंड विश्वास होता. पण आता बाकीच्या विद्वानांना वाटले की आपण कुठेतरी मागे राहिलो का? व त्यांनी याज्ञवल्क्यांना प्रश्न विचारण्याची इच्छा प्रकट केली. आणि मुलांनो, एक से एक विद्वान ज्यांच्या नावाची एक मोठी यादीच आहे असे अनेक परमपंडित आणि त्या काळचे प्रसिद्ध विद्वान ह्यांनी वेगवेगळ्या विषयांवर, म्हणजे ज्ञानविज्ञानाच्या वेगवेगळ्या शाखा, ज्योतिष्य, निसर्ग, खगोलशास्त्र आणि वेगवेगळे असे अन्य विषयांवर गहन प्रश्न विचारले. आणि याज्ञवल्क्यांनी सगळ्याच प्रश्नांची अचूक आणि धैर्याने उत्तरे दिली. आता सगळी विद्वत सभा शांत झाली होती, निस्तब्ध झाली होती. पण गार्गी आता प्रश्न विचारण्यास सिद्ध झाली. आणि बृहदारण्यकोपनिषदात याज्ञवल्क ऋषी आणि गार्गीच्या शास्त्रार्थाचा उल्लेख आहे बरं. गार्गीने 12 असे गहन प्रश्न विचारले. त्यापैकी पहिले 10 प्रश्नांची उत्तरं याज्ञवल्क्यांनी अतिशय सहज, धैर्याने आणि शांततेने दिली. गार्गीला वाटले की आता शेवटचे जे 2 प्रश्न आहेत ते कदाचित त्याचे उत्तरं याज्ञवल्क देऊ शकणार नाही असे तिला वाटले. पण त्याही कठीणतम गहन प्रश्नांची उत्तरं जेव्हा ब्रह्मर्षी याज्ञवल्क्यांनी दिली ना, तेव्हा मात्र गार्गीला यांनाच अजयप्रद प्राप्त व्हावं व सर्वश्रेष्ठ ब्रह्मवेत्ता ब्रह्मर्षी याज्ञवल्क्य आहे असे तिने त्या सभेत सर्वांसमोर घोषित केले. बालमित्रांनो, जोपर्यंत गार्गीने हे पद ब्रह्मर्षी याज्ञवल्क्यांना दिले नाही, तोपर्यंत ते अजयपद
स्वीकारल्या गेलं नाही. म्हणजे इतका विद्वानांमध्ये तिच्या शब्दांना महत्त्व होते. गार्गी याज्ञवल्क्यांपेक्षा वयाने मोठी होती, पण अतिशय नम्र होती. एका विद्वानाला ज्ञानाच्या विविध शाखांवर कसे सम्यक प्रश्न विचारावे ह्याचे तिला ज्ञान होते आणि त्याचबरोबर ती अतिशय नम्रही होती. एक महान विद्वानाने दुसऱ्या महान विद्वानाचे पांडित्य स्वीकारावे, त्याला नमन करावे आणि त्याची प्रशंसा करावी, यालाही मोठेपणा लागतो बरं मुलांना. आणि तो मोठेपणा गार्गीच्या ठिकाणी होता. आणि सर्वांनी तोपर्यंत याज्ञवल्क्यांना अजेय मानलं नाही जोपर्यंत गार्गीने घोषित केले नाही. असे हे गार्गीच्या महान व्यक्तिमत्वाच्या, महान वेदपारंगत असण्याचं फार मोठं प्रतीक आहे. ती ब्रह्मवेत्ता तर होतीच, म्हणजे ब्रह्माला जाणणारी महान ऋषिका, म्हणजे जी ऋग्वेदाच्या ऋचा लिहिते ती ऋषिका. अशी परमविदुषी गार्गी म्हणजे विद्वत्ता आणि गार्गी हे एक समीकरणच म्हणून ठरलं. आणि आमच्या भारतीय संस्कृतीत एक अशी महान रत्न म्हणून जिची ओळख आहे, हे आमच्या सर्वांसाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. बालमित्रांनो, काय शिकलो बरं आपण या गोष्टीतून? की नम्रता हा सर्वश्रेष्ठ गुण आहे. तुम्ही कितीही मोठे असाल